खूप वेळेला सरांबरोबर फिरायची वेळ आली. खूप वेळेला असं वाटलं होतं, की सरांशी गप्पा मारल्या, की त्या कधीच संपू नयेत. पण नंतर असं लक्षात आलं, की इतिहास मॅटर्सतर्फे इतिहास मॅटर्सच्या प्रेक्षकांना पण एकदा सरांची ओळख करून द्यावी. आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारे अभ्यास करणारे आणि एक वेगळा विचार ठेवणारे आणि कोकणाच्या पर्यटन विकासात काम करणारे श्री वल्लभ साठे सर यांचा पॉडकास्ट घ्यावाच. त्यांना सांगितलं, ते लगेच हो म्हणाले आणि त्याहीपेक्षा तेव्हाच त्यांच्याकडे जाऊन त्यांचा होमस्टेसुद्धा बघता आला. तर आज आपण एक वेगळ्या प्रकारे, वेगळ्या ढंगाने कोकण कसा आहे, कोकणाचा भूगोल काय आहे आणि त्याचं वेगळेपण काय आहे, हे सगळं एका जिओलॉजिस्टकडनं ऐकणार आहोत. नमस्कार, मी राधेय आणि इतिहास मॅटर्सच्या पॉडकास्ट सेक्शनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार सर. पहिलं तर थँक्यू सो मच. तुम्ही आज पॉडकास्ट द्यायला आलात आणि एक फार वेगळा विषय जो लोकांपर्यंत खूप कमी वेळेला पोहोचतो आणि त्याचा एक वेगळ्या दृष्टीने अभ्यास केलेला असतो. पण अशी लोक जेव्हा पॉडकास्टमध्ये बोलायला येतात तेव्हा खूप आनंद होतो आणि त्यामुळे मी आता सुरू करतोय. आजकाल अशी एक प्रथा झालेली आहे की रील्समधनं आपल्याला येते किंवा इतर गोष्टीमधनं की कोकण म्हणजे समुद्रकिनारा आणि समुद्र किनाऱ्यावरच कोकण वसलेलं आहे. मग त्याच्यात ते रील्स सुंदर असतात, शेअर्स मिळतात, लाईक्स मिळतात, फॉलोज मिळतात, खूप होतं. पण कोकण हा वेगवेगळ्या लेयर्समध्ये आहे. नक्कीच. आणि त्याच्याबद्दल आधी आपण सुरुवातीला पहिलाच प्रश्न तो आहे, ते त्याच्याबद्दल सांगा. ओके. समुद्रकिनारा म्हणजे कोकण नाही. कोकण आहे म्हणून समुद्रकिनारा आहे असं थोडंफार म्हणता येईल. याचं कारण कोकणाची जी निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीनंतर समुद्र तयार झालेला आहे. त्यामुळं समुद्रकिनारा नंतर आहे आणि कोकण आधी आहे हे 100% म्हणता येतं. कोकणाची भौगोलिक पार्श्वभूमी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कालखंडामध्ये घडलेली साधारणपणे जाणवते. आणि यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दख्खनचा ज्वालामुखी पसरला, त्यातून बेसाल्ट तयार झाला आणि दख्खनचं पठार तयार झालं. या दरम्यान कुठंतरी सुरुवातीला हिमालय तयार झाला, पण हिमालय तयार होत असताना भारत युरेशियावरती जो आदळला, त्या आदळल्यानंतरचे जे धक्के होते त्या धक्क्यामध्ये काही भौगोलिक घडामोडी घडल्या आणि कोकण तयार झालं. असा सिक्वेन्स एक साधारणपणे सांगता येतो. मी फार डिटेलमध्ये जात बसत नाही कारण टेक्निकली अनेक गोष्टी जराशा डोक्यावरून जाणाऱ्या असतात. पण एक क्रम म्हणून लक्षात घेतला तर आपल्याला असं दिसतं की आधी दख्खनचा लाव्हा पसरला, तो थंड होत असताना हिमालय तयार झाला आणि हिमालय तयार झाल्यानंतरच्या घडामोडींमध्ये कोकण तयार झालं. आता हे कोकणची जी पट्टी आहे ही चिंचोळी पट्टी तयार होत असताना काही घडामोडी अशाही घडल्यात की ज्याच्यात मध्ये निम्म्यापेक्षा जास्त कोकणाचा भाग समुद्रामध्ये ऑलरेडी आता बुडलेला आहे आणि समुद्र पुढे सरकलेला आहे. आणि मग शिल्लक राहिलेलाच फक्त एक छोटा भाग आपण आज कोकण म्हणून बघू शकतो आहोत. अन्यथा बरचसं कोकण समुद्राखाली बुडलेलं आहे. अशी पार्श्वभूमी असल्यामुळं आज आपल्याला समुद्र जास्त जवळ दिसतो. आणि आता रील्सच्या बाबतीत म्हणायचं तर गोव्याशी जवळ जाणारे किनारे कोकणामध्ये दिसतात आणि गोव्यात लोकांना हल्ली जावंसं वाटत नाही किंवा काही वेगळी कारणं आहेत. आणि त्या दृष्टीनं कोकण हे जास्त ऍक्सेसिबल असल्यामुळं कोकणाच्या समुद्र किनाऱ्यांची लोकप्रियता हल्लीच्या काळात वाढलेली. बाकी काही फार मला त्याच्यात वेगळे पण काही फार जाणवत नाही. आता तुम्ही म्हणालात की ते रीलमुळे सगळं हे बदललेलं आहे, पण मग खरंच समुद्र किनारा सोडल्यास कोकण काय सांगा? अरे भरपूर काही सांगता येईल. समुद्र किनारा सोडल्यास किनारपट्टी पासून तू सह्याद्रीच्या घाटवाटांपर्यंत जितका जाशील तितका तुला नद्यांमध्ये अनेक गोष्टी दिसतील. वेगवेगळे धबधबे आहेत की जे मला सांगायला बरं वाटतं की 12 महिने कोसळणारे धबधबे कोकणामध्ये आहेत. हा, पाणी कमी होतं सीझन प्रमाणे हे बरोबर आहे, पण 12 महिने कोसळणारे धबधबे आहेत, जंगलं आहेत, खूप सुंदर देवराया आहेत, सडे आहेत, काही शिखरं आहेत, किल्ले आहेत. हा सगळा भाग कोकणामध्येच येतो ना आणि कोकणामध्येच ते सगळं आपण पाहतो. आणखीन एक न समजणारा किंवा लक्षात न येणारा पहिला मोठा घटक म्हणजे कोकणात वसलेली गावं. गावांची जी रचना आहे किंवा गावांची जी एक नैसर्गिक पार्श्वभूमी आहे ही सुद्धा तितकीच बघण्यासारखी आहे किंवा अनुभवण्यासारखी आहे आणि त्याच्यातून सुद्धा तितक्याच अनोख्या काही गोष्टी कोकणामध्ये निर्माण झालेल्या दिसतात. आणि मग तिथं ती संस्कृती निर्माण झाली आहे वर्षानुवर्ष. ती तिथे निर्माण झाली आहे. आता त्याच्या बट ऑब्व्हियसली तू पण लक्षात घेऊ शकशील
की कुठल्याही भागातली संस्कृती ही तिथल्या निसर्गाशी कुठंतरी तादात्म्य पावलेली असते, एकरूप झालेली असते. बरोबर. आता अशा दऱ्याखोऱ्यांमध्ये, वाड्यावाड्यांमध्ये विखरून तयार झालेली गावं सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांना जोडलेली आहेत, हं. किंवा त्यांचा एकमेकांशी गावागावांमध्ये वेगवेगळ्या काही ना काहीतरी संपर्क आहे. हं. हे सुद्धा कोकणाचं वेगळेपणच आहे ना. बरोबर. आणि हेही लोकांपर्यंत कुठेतरी पोचलं पाहिजे. ओके. बरोबर. मग आपण आता असं धरू की सह्याद्री, म्हणजे आपण डोंगर रांगा, पठार आणि परत काय समतल प्रदेश, मैदान 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 आणि समुद्र, हं. अशा तिन्ही विभागात बरोबर. विभागणी झालेली आहे कोकणची. मग आपण जर अभ्यास करायचा म्हटला, की आता तुम्ही जिओलॉजिस्ट म्हणून आहात, हं. पूर्ण आयुष्य तुम्ही इथे काढलेलं आहे तसं म्हटलं तर अभ्यास करताना, तर तुम्हाला कुठला पार्ट जास्ती आवडला किंवा एक वेगळेपण काय जाणवलं त्या ह्याच्यात? खरं सांगायचं तर मला असं कंपार्टमेंटमध्ये अडकून घेणं माझं स्वतःला न पटणारा विषय. हं. मी सगळीकडे आहे, हं. मला सगळ्या गोष्टी आवडू शकतात. हं. पण तरीही खास करून जर विचारशील तर मला किनारपट्टी नक्की आवडते. हं. पण किनाऱ्यावरती काय करायचं किंवा किनारपट्टीवर काय बघायचं आणि कसं बघायचं या बाबतीत थोडेसे मतभेद जमू शकतील किंवा होऊ शकतील. आता काय असतं, एखादा बीच आहे, लोक सामान्यपणे बीचवरती गेल्यावर पर्यटक म्हणून काय करतात, हं. तर वाळूत थांबतील, लाटांमध्ये खेळतील. हं. आता अलीकडच्या काळामध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतात किंवा खाद्य भ्रमंती असते. बरोबर. हे ठीक आहे, हं. पण त्या व्यतिरिक्त बीच काहीच नाहीये का? बरोबर. तर अनेकदा बीच वॉक हं. हा विषय आपल्याकडे फारसा केला जात नाही, हं. पण तोही तितकाच मजा आणून देणारा एक विषय आहे असं जाणवतं. ओके. तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बीचवरनं चालत जाणं, हं. बीच काय आहे हे बघणं, हं. हा कुठेतरी एक वेगळा अनुभव ठरू शकतो. कारण याच्यामध्ये तुम्हाला सागरी सजीव बघायला मिळतात, वाळूतले वेगवेगळे प्रकारचे आकार उकार तयार झालेले बघायला मिळतात, किंवा बीचवरचं नाहीये, हं. समुद्राचं नाहीये, पण तरी बीचवरती आहे हं. असंही काहीतरी जाणवू शकतं की ज्याचा उगम कुठेतरी जमिनीशी असतो हो. बर. आणि जमिनीवरनं ते येऊन पडलेलं असतं. तर अशा काही गोष्टी किनाऱ्यावरतीच तुम्हाला दिसणार मी आहेत. आता इथेच- उदाहरणार्थ हा, ठीक आहे. एक मला सांगावं असं वाटतं, आपल्या जवळ एक बीच आहे, त्या बीचच्या शेजारी खडकाळ किनारा पण आहे. हं. आणि त्या खडकाळ किनाऱ्यावरती एक दगड येऊन पडलेला आहे. तो येऊन पडलेला आहे आणि त्याचा आकार माणसाच्या गमबूट सारखा आकार आहे. हो. आता हे समुद्राचं काम नाहीये, हे गडगडत आलेलं मटेरियल आहे. हं. तर तिथंच जाऊन बघितलं पाहिजेत ना. याच्या अर्थानं किनारा तितकाच महत्वाचा नक्की होतो. बरोबर. तर बरोबर. अशा वेगवेगळ्या गोष्टी कोकणामध्ये खूप दिसतात. त्या कुठेतरी समोर येणं किंवा त्या प्रकाशात आणणं हे आता आपलं काम बनतं. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की आता उदाहरणं दिलं की हे फक्त आपण किनारपट्टीवरचं झालं. मग मला आता थोडं हेच जर तुम्ही एक डोळसपणे भटकंती करणं म्हणतो कुठल्याही ठिकाणी जायची, तर मग सड्यावर आपण जर गेलो, कुठल्याही सड्यावरनं, म्हणजे हं. अगदीच रत्नागिरीच्या जवळ आहे तो म्हणजे पावसचा सडा, पावसला जातानाचा सडा, हो. तर ते तर रखरखाट दिसतो पूर्ण, काही तसं उगवत नाही, आता बिल्डिंग व्हायला लागलेल्या आहेत. तर मग तिथे काय बघायचं नक्की? सडा हा एक स्वतंत्र इकोसिस्टीम आहे. ओके. सडा हे एक प्रकारचं गवताळ कुरण आहे ओके. आणि त्या दृष्टीनं गवताळ परिसंस्था म्हणून सड्याला पर्यावरणामध्ये एक वेगळं महत्व आहे. बरं. भौगोलिक दृष्ट्या सुद्धा सड्यांची जडणघडण खूप वेगळ्या घटनांमधून झालेली आहे. हं. त्या घटना आपण त्या त्या भागांमध्ये ज्या वेळेला फिरत असतो त्यावेळेला लोकांना सांगण्याचा प्रयत्न आपला असतोच निश्चित. पण असं लक्षात येतं की त्या भौगोलिक घटनांचा परिणाम म्हणून आज सडा तयार झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सड्यांवरती काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप झालेल्या. ओके. आता उदाहरणार्थ तिथं वाढणारं गवत असेल, हं. दुसरी गोष्ट गवताबरोबर वाढणारे सजीव आहेत. ओके. म्हणजे एक अखंड अन्नसाखळी तिथे तयार झालेली दिसते. हं. आता ही अन्नसाखळी जशी आहे तसंच या सड्यावरती जो असलेला जांभा दगड आहे, त्या जांभ्या दगडाचं जे नैसर्गिक जे वैशिष्ट्य आहे, त्या वैशिष्ट्याचा परिणाम असा होतो की हे सगळे सडे कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचा एक स्टॉक करून ठेवणारी यंत्रणा बनतात. ओह. जरी वरनं तुम्हाला रखरखाट दिसत असला, हं. वरनं जरी तुम्हाला ते ओसाड वाटत असले, हं. तरी जांभ्याच्या सच्छिद्रपणामुळं हं. ते आतमध्ये पाणी ऍब्सॉर्ब करतात आणि पाणी रिटेन करतात. बरं. रिलीज करत नाहीत, पाणी ओके. रिटेन करतात. ओके. आणि त्यामुळं कोकणात कुठंही तुम्ही जा, सड्यावरती जा किंवा अगदी खाली वाड्या वस्त्यांमध्ये जा,
तुम्हाला फार खोल विहिरी खणाव्या लागत नाहीत. हम्म. ठराविक खोलीपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला पाण्याचे झरे लागतात. याचं कारण हा जांभ्याचा सडा आहे. हम्म. सड्यावरती जे पाणी ऍब्सॉर्ब होतं ते हम्म. कुठंतरी वॉटर टेबल पर्यंत, ऍक्विफर पर्यंत जाऊन साठतं, तिथं थांबतं. हम्म. आणि मग त्या लेवलला ज्या वेळेला दरीमध्ये असतील हम्म. कदाचित, हम्म. दरीमध्ये कुठेतरी एखादी विहीर खोदली जाते, त्यावेळी त्या झऱ्याला वरच्या सड्यावरनं आलेलं जे रिचार्ज किंवा रिटेन झालेलं जे पाणी आहे ते झऱ्याच्या स्वरूपात कुठेतरी विहिरींना लागतं. ओके. आता याचा परिणाम असा होतो की वाड्या वस्त्यांवरती ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना उन्हाळ्याच्या अगदी शेवटापर्यंत पाणी राहतं. अगदी एक 15-20 दिवसांपर्यंत कदाचित ओढ बसली तर विहिरी आटल्या तर, अन्यथा पाण्याचं दुर्भिक्ष कोकणामध्ये जाणवेल अशी फार उदाहरणं सांगता येणार. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे असं कायम म्हणतात की भरपूर पाऊस असतो म्हणून कोकणात पाण्याचं दुर्भिक्ष नाही, पण खरं तर फार म्हणजे रखरखाट वाटणाऱ्या जांभ्या दगडामुळे हे सगळं होतंय हे असं म्हणता येईल. असं म्हणतं. म्हणजे हे खूप अचंबा वाटणार आहे. नंतर तिसरा पार्ट झाला म्हणजे डोंगररांगा. बरोबर. ओके. आता आपण जर अगदीच सांगायचं झालं तर आपल्या आंबा घाट पासून सगळे जे फोंडा, अणुस्कुरा, कुंभारली सगळ्या ज्या घाट आहेत ते सुरू होतात कोकणात. तर मग त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला एक जिओलॉजिस्ट म्हणून वेगळे पण काय वाटलं, त्याचं वैशिष्ट्य काय आहे? मुळात घाटवाटा तयार झालेत ती सगळी जी आम्ही एस्कार्पमेंट म्हणतो, सह्याद्रीचा मुख्य कडा, हा सह्याद्रीचा मुख्य कडा हा कोकणच्या निर्मितीशी संबंधित आहे. ओके. ज्या वेळेला जमीन खचायला सुरुवात झाली त्यावेळेला तो कडा निर्माण झाला आणि आज आपण सह्याद्रीची एक रांग म्हणून ती बघू शकतो. तर ती सह्याद्रीची जी जडणघडण आहे ही त्या कोकणाच्या निर्मितीशी संबंधित आहे. आणि या कड्यामध्ये 2 प्रकारच्या घाटवाटा दिसतात. एक म्हणजे वाहनं जाऊ शकतील किंवा बैल, गाढव अशी ओझेवाहू प्राणी जे आहेत ते वाहतूक करू शकतील अशा काही वाटा दिसतात की ज्या आजच्या काळामध्ये घाट म्हणून डेव्हलप झालेल्या आहेत. आणि दुसरं दिसतं ते म्हणजे पाण्याच्या वाटा, ज्याला टेक्निकली नाळ असं म्हटलं जातं, ट्रेकिंगच्या पर्टिक्युलरली भाषेमध्ये सांगायचं झालं. आता या नाळा काय आहेत तर नाळा या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारा जो पाऊस आहे तो पाऊस कोकणातल्या नद्यांना आणून पुरवणाऱ्या त्या पाण्याच्या वाटा आहेत, त्या नाळा आहेत. ओके. पूर्वीच्या काळी त्यातल्या काही नाळा या वाहतुकीसाठी सुद्धा वापरल्या गेल्या. काही वाटा अशा आहेत की ज्या इतिहास काळामध्ये सैन्याच्या हालचालीसाठी वापरल्या गेल्या. उदाहरणार्थ ती कुरवंड्याची नाळ सांगतात किंवा मढे घाट सांगतात किंवा इतर काही घाटवाट आहेत की ज्या शिवाजी महाराजांच्या काळात पर्टिक्युलरली किंवा त्याही नंतरच्या काळामध्ये सैन्याच्या हालचालीसाठी वापरल्या गेल्या. आणि आज आपण एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून मोठे मोठे घाट झालेले सुद्धा बघतो आहोत. काही घाटवाटा या भौगोलिक दृष्ट्या वेगळे पण जपतात. उदाहरणार्थ माळशेज घाट असेल किंवा खंडाळा घाट असेल किंवा कुंभारली घाट असेल, आंबा घाट असेल, या सगळ्या घाटांमध्ये प्रामुख्यानं जर काही दिसत असेल तर सह्याद्रीची निर्मिती ज्या ज्वालामुखीच्या उद्रेकांमधनं झाली त्या उद्रेकांचे अवशेष आपल्याला घाटवाटांमध्ये बघायला मिळतात. अवशेष म्हणण्यापेक्षा त्याचं आजचं जे स्वरूप आहे त्यावेळच्या उद्रेकांचं, उद्रेक थंड झाल्यानंतरचं जे दगड तयार झाले त्या दगडांची आजची रचना आपण घाटांमध्ये बघू शकतो. आता उदाहरणार्थ आंबोलीचं उदाहरण देता येतं. आंबोलीला लोक धबधब्यांसाठी जातात, पण तू व्यवस्थित जर बघितलंस तर आंबोलीचा घाट चढत असताना सह्याद्रीच्या कड्यामध्ये एक अखंड आपल्याला रेष बघायला मिळते. ही रेष अशी आहे की जिथे 2 लाव्हाचे थर एकमेकांना जुळलेले आहेत आणि मधली ती गॅप छोटीशी आहे, फार मोठी नाहीये, पण ती गॅप आहे 2 लाव्हारसाच्या थरांना ती जोडतीये आणि ती अखंड कड्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. याच्याकडे फार लक्ष जात नाही. किंवा दुसरं सांगता येतं असं की आंबा घाटामध्ये 2 लाव्हा थरांच्या मध्ये एक फार मोठा कालखंड रिकामा गेला जिथे उद्रेक नव्हता. तर त्या कालखंडामध्ये ज्या आधीच्या थराचं विदारण झालं, त्याची जी माती तयार झाली ती माती सेटल व्हायच्या आत नवीन थर येऊन पडला आणि त्यामुळे मधला मातीचा तयार झालेला थर तिथल्या तिथे भाजला गेला. तर त्याचा झालेला एक जो थर आहे ज्याला आम्ही भौगोलिक भाषेमध्ये रेड बोल असं म्हणतो. तर हे रेड बोल आपल्याला बघायला मिळतात किंवा मग त्यातून काही झरे दिसतात, तिथं काही खनिज मिळतात किंवा काही वेगळ्या पद्धतीच्या वनस्पती तिथे बघायला मिळतात. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी निसर्गानं तिथे घाटांमध्ये मांडून ठेवलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं घाट वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला
समोर येतात, मजा आणून देतात. वा वा, म्हणजे ह्या तिन्ही लेयर्स फार उत्कृष्टपणे समजायला लागले आणि हो. ते वेगळेपणाने बघायचे ते लक्षात आलं. निश्चित. पण मग आता आपण घाट माथा म्हणतो, आपण दख्खनचं पठार म्हणतो. हम्म. तर दख्खनच्या पठारात पण एवढी विविधता आहेच ना. म्हणजे मी म्हणेन की तिथे पण एक वेगळेपण आहे, कोकणात पण वेगळेपण आहे. मग कोकणाचा एक USP आपण म्हणू, युनिकनेस काय असेल असं तुम्हाला वाटतं? कोकणाचा USP म्हणशील तर तो कोकणाचा रिलीफ आहे, म्हणजे उतार आहे. ओके. उताराचा कोन जो आहे हा. तो युनिक बनतो. बर. पठारावरती उतार खूप स्लो आहे, हम्म. मंद पद्धतीनं उतरत जातं आणि त्यामुळे पसरट टेकड्या आहेत, लांबट रिजेस आहेत, बरोबर. अत्यंत पसरट पद्धतीनं डेव्हलप झालेली नद्यांची खोरी आहेत आणि शेतजमीन आहे. ओके. असं पठारावरती बघायला मिळतं. कोकणात तसं दिसणार नाही, कारण कोकणाची भौगोलिक जडणघडण ही उतारावरती तयार झाली बरोबर. आणि त्यामुळे तुला उतारावरती खूप वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा कडा आहे किंवा कपार आहे, गुहा आहेत, सडेत, झरेत, या सगळ्या गोष्टी तुलनेनं कोकणात जास्त संख्येनं आपल्याला आढळतात. याचं कारण तो उतार आहे. ओके. आणि त्याप्रमाणे इथे तयार झालेल्या ज्या नद्या आहेत त्या नद्या सुद्धा पठारावरच्या नद्यांच्या तुलनेत फास्ट वाहतात. पण नुसत्या फास्ट वाहत नाहीत, त्या फास्ट वाहत असताना त्या खोल पण वाहतात. पठारावरच्या नद्या एवढ्या खोल वाहत नाहीत, त्या उथळ वाहतात, पसरट वाहतात. कोकणातल्या नद्या खोल वाहतात आणि त्यामुळे तुला असं लक्षात येईल की ज्यावेळेला भारताचा नकाशा आपण बघतो त्यावेळेला भारताच्या नकाशाच्या पूर्व किनाऱ्यावरती तुला त्रिभुज प्रदेश दिसतात. याचं कारण त्या स्लोली समुद्राला जाऊन मिळतात आणि त्यामुळे त्यांची गाळ कंटेन करण्याची क्षमता पण वाढत जाते आणि गाळ पसरवण्याची क्षमता पण वाढते. बरोबर. त्यामुळे त्या त्रिभुज प्रदेश तयार होतात. कोकणात तसं होत नाही. कोकणात उतार जास्त असल्यामुळं त्या येतात त्या एकदम समुद्राला येऊन मिळतात आणि त्यामुळं त्यांना साठवायला जागा मिळत नाही, त्यांना फक्त खोदायला जागा मिळते. ओके. आणि त्यामुळे त्या खोल जातात. बर. मग आता तुम्ही म्हणालात की त्या नद्या खोल जातात आणि एवढी डेप्थ आहे म्हणून व्यापार करणं सोपं पडलं का? निश्चित तसंच आहे. खोली मिळाल्यामुळं आणि नदीच्या उगमापासून समुद्र किनाऱ्यापर्यंतची जर लांबी एका रेषेत मोजली तर ती सुद्धा खूप कमी भरते. तर अशा वेळेला नद्या डेव्हलप होण्यापूर्वीच समुद्राला मिळतात आणि नद्या डेव्हलप झालेल्या नसल्यामुळं त्यांचं चॅनल जे आहे ते खोल तयार झालेलं असल्यामुळं डेव्हलप झाली नदी याचा अर्थ काय, तर नदीच्या 3 अवस्था सांगितल्या जातात. नदी सुरुवातीला तरुण असते, मग ती मॅच्युअर होते, प्रौढ बनते आणि मग म्हातारी बनते. ज्यावेळेला ती म्हातारी बनते त्यावेळेला संचयन जास्त मोठ्या प्रमाणावर चालतं. कोकणातल्या नद्यांना ती अवस्था आलेलीच नाही. कोकणातल्या अवस्था तरुण असतानाच समुद्राला मिळतात आणि त्यामुळे त्या खोल असतात. आता या खोलीमध्ये ज्यावेळेला त्या समुद्राला मिळतात त्यावेळेला समुद्राचं पाणी आतमध्ये घुसणं हे जास्त इझिली शक्य होतं. आणि याचा परिणाम असा होतो की बहुतेक सगळ्या नद्यांमध्ये खाड्या तयार होतात आणि खाडीमध्ये काही किलोमीटर आतपर्यंत भरती येते. म्हणजे आजही तू रत्नागिरीच्या बाबतीत बघितलंस तर रत्नागिरीच्या काजळी नदीची खाडी चांदेराईपर्यंत साधारणपणे पूर्वीच्या काळी मानली जात होती आणि आता ती साधारणपणे सोमेश्वर पर्यंत मानली जाते. चांदेराईजवळ इब्राहिम पट्टण म्हणून बंदर ऐतिहासिक काळामध्ये वापरात होतं. आजही सोमेश्वर पर्यंत मोठ्या होड्या आपण प्रवास करताना बघतो. हे का होऊ शकलं याचं कारण ही खोली आणि समुद्राचं भरतीचं पाणी आतमध्ये घुसू शकण्याची निसर्गानं दिलेली संधी. त्याचा परिणाम असा झाला की आतपर्यंत होड्या जाऊ शकत असल्यामुळं कुठंतरी व्यापाराला तो एक फायदा झाला आणि मग त्यावेळच्या सत्ताधीशांनी जर काही काम केलं असेल तो भूगोल जाणून घेतला महत्वाचा आणि भूगोल जाणून घेऊन जिथपर्यंत भरती येते तिथे एखादं बंदर तयार करणं, एखादी गोदी उभी करणं किंवा एखादा नाका तिथे उभा करणं की जिथे तो सगळा माल उतरवण्याची व्यवस्था करता येईल आणि मग खुशकीच्या मार्गाने म्हणतात तसं जमिनीवरून त्याची वाहतूक करणं शक्य होईल. तर ही पूर्वीच्या काळातल्या राजे राजवटींची ही काही श्रेय आपण त्यांना दिली पाहिजे. त्यांनी भूगोल जाणून घेतला आणि त्याप्रमाणे व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मला वाटतं की विजयदुर्ग असेल, दाभोळ असेल किंवा चौद रेवदंडासारखे जे एक व्यापारी बंदरं मोठी तयार झाली कोकणात ते त्याचं कारण असू शकतं. अगदी. दुसरं आणखीन होतं असं की या खाड्या तयार होत असताना त्या खोल तयार होत असताना दोन्ही किनाऱ्यांवरती डोंगर जे आहेत ते डोंगर समुद्रामध्ये घुसतात आणि त्यामुळं असं होतं की समुद्राच्या मुखाशी किंवा नदीच्या मुखाशी म्हणूया आपण,
समुद्र जिथे चालू होतोय तिथे डोंगर कडे अशा पद्धतीनं तयार झालेत की जिथे होड्या नांगरायची व्यवस्था करत असताना नैसर्गिकरित्या संरक्षण मिळतं. हो, बरोबर. वेगळं बंदर तयार करावं लागत नाही. हां. नैसर्गिक रचना अशी आहे की जिथे बोटी काही काळ विश्रांती घेऊ शकतात. बरोबर. आता उदाहरणार्थ जैतापूरच्या जवळ हं. अशी एक रचना आहे नैसर्गिकरित्या तयार झालेली, त्याला म्हणतात माडबन कोव. ओके. कोव याचा अर्थ एक छोटासा आखात असतो किंवा एखादा उपसागर म्हणता येईल. अशी एक निमुळती रचना असते हं. की जिथे वाऱ्याचा प्रादुर्भाव जाणवत नाही. ओके. समुद्रावरती वाऱ्याचा प्रादुर्भाव जास्त असतो, वारे वेगवान हां. असतात आणि अशा वेळेला बोटी हेलकावे हां. खातात. हां. तर त्या कोवमध्ये अनेकदा संकटाच्या काळात, विशेषतः वादळाच्या काळामध्ये स्थानिक मच्छीमार जे आहेत किंवा स्थानिक जे बोटी सांभाळणारे जे आहेत ते त्या कोवमध्ये नेऊन बोटी उभ्या करणं पसंत करतात की ज्यामुळं त्या नैसर्गिकरित्या संरक्षित होतात. ओके. तर ही गोष्ट कोकणच्या या जडणघडणीतून तयार झालेली ओके. गोष्ट आहे. मुद्दाम सांगायचं तर ऐतिहासिकदृष्ट्या असे काही उल्लेख आहेत की खूप जास्ती राजेवडा बंदरावर वादळी वारे आले की काळबादेवीच्या इथे ती सगळ्या बोटी अँकर सरळ आहे, सरळ आहे. तर ते कोव होतं म्हणून किंवा तसं कोव नाही, तिथे मिऱ्या बेटाच्या डोंगराचा संरक्षणासाठी फायदा झालेला आहे. ओके. काळबादेवीचा जो बीच आहे तो नैऋत्य दिशेला मिऱ्याचा अख्खा डोंगर असल्यामुळं हां. काळबादेवीच्या बीचला एक नैसर्गिकरित्या संरक्षण मिळतं ओके. आणि या संरक्षणामुळं तिथे बोटी नांगरणं सोयीचं जातं. ओके. बरं. आता मग म्हणजे खूप डिटेल आपण हे केलं, म्हणजे USP आपण म्हटले आणि ते सगळ्या गोष्टी बोलल्या. आता एक प्रश्न विचारायचा असा की तुम्ही स्वतः आता सड्यावर राहताय, बरोबर. तुमचं होमस्टे तुम्ही तयार केलं, हो. एक हे केलेत आणि प्रोफेशनली एक टुरिझमच्या दृष्टीने तुम्ही हे काम करता. हो. तर ह्या पर्यटन या गोष्टीत आपण उडी घेताना कोकण आणि पर्यटन ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि कोकणात तुम्हाला काय पोटेन्शियल दिसतं ॲज अ जिओलॉजिस्ट पर्यटनामध्ये? कसं आहे, माझ्या पर्यटन व्यवसायाची सुरुवात ही खऱ्या अर्थानं शिक्षकी पेशातनं झालेली. ओके. मी विद्यार्थ्यांना काही जागी घेऊन जायचो आणि तो पर्टिक्युलर विषय असेल भूगोलातला तो त्याच ठिकाणी जाऊन शिकवायचो. हा आमचा पायंडा होता. आणि त्यातून मला एक असं लक्षात आलं की हीच जर आपण माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवली तर ते लोकांना आवडू शकतं. दुसरं असं आहे की कोकणामध्ये दाखवण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आणि अर्थातच पर्यटन मूल्य म्हणून एक विषय तपासावा लागतो. सगळ्याच बाबतीत पर्यटन करणं शक्य असत नाही, पण जर तुम्हाला ते मूल्य समजलेलं असेल आणि जर तुम्ही मूल्य लोकांपर्यंत पोहोचवू शकत असाल तर लोक तिथे आवर्जून येतात किंवा लोकांना ते आवडतं असे अनुभव आहेत. आता साधी गोष्ट, सड्यावरती होमस्टे करायचा हा विचार ज्या वेळेला मी करत होतो त्यावेळेला मला सडाच समोर होता. ओके. आता कोकणातले सडे हे कासपठार सारखे फुलतात हे आता आपल्याला माहिती. बरोबर. कासपठारचा सीझन वेगळा असतो, कोकणातला सीझन वेगळा असतो. कोकणात थोडे आधी फुलतात, कासपठार उशिरा फुलतात. पण याचा अर्थ आपणही कासपठार प्रमाणेच कोकण जगाला दाखवू शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट, या सड्यांवरती जी जैवविविधता आहे जी सहज साध्य आहे, म्हणजे आज आपण सहज फिरताना एखादा कोल्हा वावरताना बघू शकतो किंवा एखादं घोरपड वावरताना बघू शकतो किंवा इतर लहान मोठे प्राणी वावरताना बघू शकतो आणि अगदी एक्स्ट्रीम केसमध्ये बिबळ्या वावरलाय अशाही घटना आपल्याला घडताना दिसतात. म्हणजे तुमच्या होमस्टे मधनं काही विशिष्ट वेळेला असे प्राणी दिसतात? हो, 100%. आणि ते तुम्ही टिपलेले आहेत? अगदी अगदी. बरं. माझी रोजची सकाळ कोल्ह्याच्या दर्शनानंच होते. मी रोज सकाळी सूर्य उगवत असताना एखादा तरी कोल्हा आसपास वावरताना बघतोच. कंपल्सरी. आता हे पर्यटकांना नवीन असतं. पर्यटकांना ह्याची आयडिया असत नाही की हे असं समोर येणार आहे. ओके. आणि हे कुठेतरी एक नाविन्य बनतं की बाबा जे वन्य प्राणी सफारीच्या माध्यमातून आपल्याला बघावे लागतात किंवा बघायला मिळतात, त्याच्यासाठी खूप खर्च करून जावं लागतं. बरोबर. त्यातले काही प्राणी आपण अगदी सहजगत्या असे डोळ्यासमोर बघू शकतो. हे पर्यटकांना निश्चित आवडतं. बरोबर. दुसरी गोष्ट, सड्यावरचा पाऊस हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय बनू शकेल. काय आहे, कोकणातला पाऊस सगळ्यांनाच माहिती, पण सड्यावरचा पाऊस हा मी एक स्वतंत्ररित्या सांगेन. ज्या वेळेला तुम्ही सड्यावरती राहता त्यावेळेला चारी बाजूनी तुमचा पाऊस पडत असतो आणि तुम्ही स्वतःच एक कुठेतरी आयलंड बनलेले असतात, स्वतः एक कुठेतरी बेट बनलेले असतात. ही अनुभूती फार वेगळी आहे. म्हणजे प्रसंगी ती भीती दाखवणारी पण आहे आणि प्रसंगी त्याचे एक वेगळे रोमांच तुम्ही आनंद घेऊ शकता. आनंद घेऊ शकता. ओके.
तर पर्यटकांना ते सुद्धा आम्ही अनुभव देऊ शकतो की बाबा तुम्ही इथे बसा, समोर पाऊस पडतोय तो बघा, हां. तुम्हाला त्याचा आनंद हां. घेता येईल, तुम्ही घेऊ शकता. ओके. तर अशा काही गोष्टी आहेत. हं. अगदी मान्य आहे की उन्हाचा त्रास तळ्यावरती जास्त होतो हं. आणि त्यामुळं लोकांना थोडंसं इनकन्व्हिनियंट वाटू शकतं. पण जर एक नजर बनलेली असेल, हं. पर्टिक्युलरली निसर्गाकडं बघण्याची, निसर्ग अनुभवण्याची एक नजर बनलेली असेल, तर कुठलाही माणूस कुठल्याही जागी आनंदच घेऊ शकतो. ओके. हे आता अनुभवातून सांगता येतं आणि ओके. त्यामुळं सड्यावरचा होमस्टे हं. हा एक स्वतंत्र आनंद मिळवून देणारा विषय आहे. वाह! आता होमस्टे झालं त्याबद्दल मी येतोच. पण एक तुम्ही काही गोष्टी सांगितल्या होत्या. तर त्याच्यात पाऊलखुणाबद्दल बोलायलाच हवं. म्हणजे तुमच्याशी मी बोलतोय तर पाऊलखुणा याबद्दल अगदी. सांगायलाच हवं. आणि त्यामुळे मी तिथे जातो, की पाऊलखुणा ही गोष्ट म्हणजे ह्याच्यावर माझी अशी इच्छा आहे, की एक स्वतंत्र पॉडकास्ट तुमच्याबरोबर करावा. पण त्याचं इंट्रोडक्शन आत्ता इतिहास मॅटर्सतर्फे ओके. आपल्या प्रेक्षकांना द्यायचं आहे. त्यामुळे पाऊलखुणा, होमस्टे, सडा आणि साठे सर हे रिलेशन काय सांगा? ओके. हां. मी कॉलेजला ज्यावेळेला होतो विद्यार्थी म्हणून, हं. त्यावेळेला मी ट्रेकिंग सुरू केलेलं होतं. हं. आणि अर्थातच ट्रेकशी संबंधित ज्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचलं जायचं, त्यावेळेला एक वाक्य सतत नजरेसमोर यायचं. ते म्हणजे तुम्ही निसर्गात जात असताना तुमच्या पाऊलखुणांशिवाय दुसरं काही मागे ठेवू नका. वाह! आणि निसर्गातून ज्यावेळेला परत येणार असाल, हं. त्यावेळेला निसर्गाच्या आठवणींशिवाय दुसरं काही घेऊन येऊ नका. वाह! मला कुठेतरी हे डोक्यात फिट बसलेलं होतं. हं. आणि ज्यावेळेला मी प्रोफेशनली या व्यवसायामध्ये उतरायचं ठरवलं, त्यावेळेला मला डोळ्यासमोर त्याच संकल्पना मोठ्या प्रमाणावर घट्ट होत्या, की आपल्या व्यवसायाचं नाव हे पाऊलखुणा असेल हं. आणि आपल्या व्यवसायाचं ब्रँडिंग करत असताना मला आठवणी निसर्गाच्या बनवायच्या असतील. वाह! आणि मला असा प्रयत्न करायला आवडलं असतं आणि इनफॅक्ट ते आवडतं, की मी लोकांना अशा जागी घेऊन जातो, लोकांना अशा जागा दाखवतो किंवा लोकांना अशी माहिती सांगतो, की जी निसर्गाशी संबंधित आहे. त्या हां. त्या भागातल्या निसर्गाशी संबंधित आहे. लोक कुठेतरी ते जास्त कान देऊन ऐकतात. ते कुठेतरी मनामध्ये साठवतात आणि आपोआपच त्यांच्या आठवणी बनतात. वाह! आणि मी ज्यावेळेला त्यांना निरोप देतो, त्यावेळेला मी त्यांना असं सांगू शकतो अगदी आग्रहानं, की आज तुम्ही काही ना काही प्रमाणात आठवणी निसर्गाच्या घेऊन चाललेले आहात. वाह! आणि हा माझ्या दृष्टीने एक समाधान मिळवून देणारा विषय आहे. तर आत्तापर्यंत गेली 8 वर्ष आता मी या व्यवसायामध्ये आहे. मला समाधानानं हे नक्की सांगता येतं, की आजपर्यंत माझ्या समोर आलेल्या प्रत्येक पर्यटकांना कमी अधिक प्रमाणामध्ये आठवणी निसर्गाच्या गोळा केलेल्या आहेत. वाह! ठीक आहे. आता म्हणजे परत थोडासा विषयावर येतो, की तुम्ही म्हणालात 24 तास 365 दिवस ॲक्टिव्ह असणारे धबधबे कोकणात आहेत. हो. हे कसं? आणि ते कुठे मिळतात? मला एक उदाहरण दिलंत तरीही चालेल. काही पर्टिक्युलर पट्टे असे आहेत, की हं. जिथे दगडांमध्ये झरे खूप चांगले आहेत. हं. आणि तिथे निसर्गामध्ये जंगल खूप चांगल्या पद्धतीनं राखलं गेलेलं आहे. अशा ठिकाणी हं. जे झरे येतात, ते झरे वर्षभर प्रवाही असल्यामुळं हं. ज्यावेळेला एखाद्या कड्यावरनं कोसळतात तिथे धबधबा तयार होणं आणि तो बट ऑब्व्हियसली वर्षभर वाहता राहणं ओके. हे स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. तर माझ्यासमोर अशी 2-3 उदाहरणं आहेत. एक म्हणजे चिपळूण तालुक्यातला वीर जवळचा धबधबा आहे, देवपाट म्हणतात त्याला. ओके. तो बारमाही वाहत असतो. हं. त्याच्याशिवाय तिथेच आणखीन एक वेगळा धबधबा पण आहे बरं का. हं. देवपाट हा प्रचलित आहे किंवा लोकांना जास्त माहिती आहे. पण त्याच परिसरामध्ये आणखीन एक धबधबा आहे, की जो त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि तोही तितकाच बारमाही बरं. वाहतो. हं. आणि त्याच्या बरोबरीने उदाहरण येतं ते म्हणजे चुना कोळवंड, सवत कडा धबधबा, की जो आता अलीकडं पर्यटकांमध्ये जास्त प्रसिद्ध झालेला आहे. तोही तितकाच बारमाही आहे, तोही तितकाच वेगळ्या पद्धतीनं दाखवता येतो. मला जाणवतं ते असं, की या सगळ्या धबधब्यांमध्ये फक्त पाणी नाहीये. तर त्या धबधब्यांमध्ये भूगोल आहे. हो. आणि बरं. लोकांनी तो भूगोलही तितक्याच डोळे उघडे ठेवून अनुभवण्याचा विषय आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हं. चुना कोळवणच्या बाबतीत सांगशील तर चुना कोळवण ही माझ्या दृष्टीने एक भूगोलाची प्रयोगशाळा आहे. हो. तुम्ही तिथे भूगोलातल्या अनेक गोष्टी जाऊन शिकू शकता.
उदाहरणार्थ आता चुना कळवणचा धबधबा जो आहे त्या धबधब्यामध्ये नैसर्गिकरित्या धबधब्याची जी एक आकृती आपण शाळेमध्ये असताना शिकलेली असतो हं. ती आकृती जशीच्या तशी आपण तिथे बघू शकतो. त्या बरं. दृष्टीनं टेक्स्टबुक जॉग्राफी आपण तिथे शिकू शकतो. ओके. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तिथे थोड्याफार प्रमाणात वली करणे, हं. म्हणजे जमिनीला वळ्या पडल्या त्या आपण तिथे बघू शकतो. दुसरी गोष्ट तिथे खडक रूपांतरित झालेले आहेत, हं. म्हणजे तोही एक प्रकार बघता येतो. हं. त्याच्याशिवाय तिथे नैसर्गिक घसरगुंडी, बर म्हणजे आम्ही धबधब्यात लोकांना घेऊन जातो आणि एका ठिकाणी लोकांना सांगतो इथून तुम्ही घसरा. ते आपण एखाद्या वॉटर पार्कला जाऊन घसरगुंडीतनं घसरावं त्या पद्धतीनं तुम्ही त्या धबधब्यात घसरू शकता. वा. सुरक्षित. हो. तिथे तुम्हाला अडचणी येणार नाही त्याची. बर तर हा एक विषय वेगळा आहे पूर्णपणे ओके. आणि ते जडणघडणीमधलं एक वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट अशी की चुना कळवणला जो दगड आहे हा दगड एक साधारणपणे 10 कोटी वर्षांपूर्वीचा दगड आहे. ओ. तर कोकणामध्ये तुम्हाला इतरत्र तो दिसत नाही, तो फक्त चुना कळवणच्या परिसरामध्ये दिसतो. हे एक वेगळेपण आहे. आणि त्याच्या बरोबरीनं आज आता तुम्ही म्हणाल की या भूगोलाचा नेमका फायदा काय, हं. तर आज त्या भागामध्ये दगडाच्या खाणी आहेत. हं. तोच दगड त्या खाणींमधनं क्रश करून वाळू बनवला जातो आणि आज संपूर्ण रत्नागिरी पट्ट्यामध्ये गिलाव्यासाठी जी केशरी रंगाची वाळू वापरली जाते ती त्या खाणीतनं तयार होते. ओ. ती ती वाळू तयार करणारा दगड त्या चुना कळवणच्या धबधब्यात आहे. आता ही लोकांना आश्चर्य वाटणारी गोष्ट असते आणि त्या दृष्टीनं चुना कळवणला घेऊन जाणं हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव असतो. मग आता तुम्ही म्हणताय की मी इकडे घेऊन जातो तिकडे घेऊन जातो, तर पाऊल कोणा तर्फे जर कुठली मला एक ट्रिप काढायची असेल, आपण मी ट्रिप फारच बोथट शब्द येतो, अभ्यास दौरा घ्यायचा असेल तर तसा तुम्ही करता का? हो नक्कीच. ओके. नक्कीच आपण आतापर्यंत असे अनेक दौरे केलेले आहेत हं. किंवा या ना त्या निमित्तानं या ना त्या कारणानं कुठल्या तरी एका लोकेशनला मी अभ्यास दौऱ्यामध्ये ती सहल रूपांतरित करू शकतो. बर आणि लोकांना ते आवडतं. ओके. ज्या अर्थी लोक येतात त्या अर्थी त्यांना वेगळ्या गोष्टी हव्या असतात, जाणून घ्यायच्या असतात, कुतूहल असतं आणि समोर जर एखादं आश्चर्य जाणवून देणारं जर काहीतरी वैशिष्ट्य असेल तर ते नकळत सांगितलं जातच आणि त्या दृष्टीनं ती सहल अभ्यास दौरा बनते. ओके. आणि त्यामुळे अशी काही वेगळी खटपट करावी लागत नाही, आपण कुठल्याही ठिकाणी अभ्यास दौरा बनवू शकतो. ते अगदी सहज अगदी इव्हेंच्युअली आणि अगदी फ्लो मध्ये ते होत जातं. मग आता मी तुम्हाला एक जिओलॉजिस्ट म्हणून आपण आता वैशिष्ट्य बघितली आणि त्याच्यातलं कोकणातलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे वळणाचे रस्ते. म्हणजे ते सुरू होतात कुठेतरी अगदी शहरापासून किंवा गावापासून, ते अगदी काय डोंगर रांगा चढून घाट चढून दख्खनला जाईपर्यंत, घाटावर जाईपर्यंत ते असतं. आता सगळीकडे हायवेज होत आहेत आणि परवाच एक अशी वेळ झाली की आंबा घाटातनं इतके वर्ष मी जातोय आणि या वेळेला आंबा घाटातनं गेलो तो कधी संपला समजला नाही. वाहतुकीच्या दृष्टीने, प्रवासाच्या दृष्टीने फार सुखकर झालं, बरोबर, पण तो आंबा घाट आता नाही याचं दुःख पण वाटलं. नक्कीच. तर एक जिओलॉजिस्ट म्हणून तुम्हाला हे जे हायवे होत आहेत आणि ते वळणाचे रस्ते संपतायत ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? भौगोलिक अभ्यासक म्हणून मी ज्या वेळेला बघतो त्यावेळेला मला फक्त आणि फक्त दुःख होतं. याचं कारण अनेक गोष्टी तुम्ही डोळे झाक करायला लावता लोकांना. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या वेळेला वळणाचे रस्ते होते त्या वेळेला वाहतुकीचा जो वेग होता किंवा वाहतुकीतला जो धोका होता त्यामुळे लोक नाही म्हणलं तरी थोडेसे स्लो जायचे, थपकायचे, आसपास काहीतरी बघायचे. तुला आठवत असेल तर बघ, पूर्वी घाटांमध्ये असे काही पॉइंट्स पण तयार केलेले असायचे की जिथं विसावा अशी पाटी लावलेली असायची. आज ते काही राहिलं नाही ना. मग लोकांनी ते सगळं बघायचं कधी, कुठं, कसं. बरोबर. ज्या वेळेला हायवे होतो त्यावेळेला हायवेला थांबणं ही परवानगी नाहीये. मग लोकांनी ते कसं बघायचं? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, सगळीकडंच नाकासमोर जाणारे रस्ते तयार करून आणि सगळीकडंच फास्ट मुवमेंट करून आपण साध्य काय करणार आहोत याविषयी मला स्वतःला शंका आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा मला थोडंसं दुःख होतं. याचं कारण सरळ सांगतो. ठीक आहे, आपल्याला रत्नागिरीतून मुंबईला जायला हायवे नाकासमोर झाले असल्यामुळे आता प्रवासाला लागणारा वेळ कमी झाला की 2-2.5 तासांनी प्रवासाचा वेळ कमी झाला. ओके, मान्य.
पण पनवेलपासून मुंबईत प्रवेश करायला लागणारा वेळ बरोबर. ते तिथे कव्हर झालेच ना. हां, हां. साध्य काय झालं? बरोबर. म्हणजे माणगावला होणारा ट्रॅफिक जाम आता आम्ही फक्त पनवेलला नेऊन करणार बस. यापेक्षा वेगळं काय घडलंय का, तर हा एक मोठा चर्चेचा प्रश्न बरोबर. शिल्लक राहील. हं. अर्थात काळाच्या बरोबरीनं जायला हवं, तंत्रज्ञानाच्या बरोबरीनं जायला हवं, हे सगळं मान्य आहे. पण कुठेतरी दुःख होतं की आपण काही महत्त्वाच्या खजिना वाटतील अशा गोष्टी आपण त्याच्यावरती पाणी सोडलं. बरोबर. आता थोडं आपण शेवटाकडे येऊ पूर्ण पॉडकास्टच्या. मला असं विचारायचं आहे की पाऊल खुणा आणि उमटलेली पावले हे जे तुमचं कार्य आहे ते सतत चालू आहे. त्याच्याबद्दल पुस्तक पण तुम्ही हो. प्रकाशित केलेलं आहे. तर ते जे पुस्तक आहे ते मी स्वतः वाचलंय. पण त्याचा हेतू काय आहे? हे तुम्ही प्रेक्षकांना सांगा, की कारण की ती प्रवास वर्णन आहेत. हो. हां, आणि ती कोकणात तुम्ही लिटरली टोपण नावं घेऊन त्याच्यात उल्लेख केलेले आहेत अगदी, तुमच्याबरोबर अगदी, फिरणाऱ्या अगदी, लोकांचे. अगदी. आणि तिथे काय काय केलं ते अगदी मुद्देसूद, म्हणजे हो. चूल पेटवली तर चूल कशी हो. पेटवली ह्याचे पण उल्लेख केलेले हो, आहेत. हो. तर नक्की ह्या पूर्ण पुस्तकाचा हेतू काय होता हे सांगा. प्रवास वर्णनं ही ठिकाणांची वर्णनं असू नयेत या मताचा मी आहे. ओके. तो प्रवास आहे ना. बरोबर. प्रवास समजला पाहिजे. बरोबर. आणि प्रवास हा घर सोडल्यापासून सुरू होतो. वाह! घरात कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाणार असता, तुम्ही सहल ठरवता, प्रवास सुरू करता, घर सोडल्यापासूनच सुरुवात करता. बरं. त्याची आधी तयारी पण करत असता. आणि अलीकडच्या काळामध्ये विशेषतः समाज माध्यमांचा प्रसार झाल्यापासून सहलीहून परत आल्यानंतरची सुद्धा एक सहल शिल्लक असते. ती छायाचित्रांच्या स्वरूपात असते. म्हणजे हा पूर्ण प्रवास आहे ना. बरोबर. सहलीचा असा तो एक प्रवास आहे. ओके. तो मला कुठेतरी मांडायचा होता आणि त्यामुळं मी प्रत्येक प्रवास वर्णन करत असताना त्याची मी तयारी काय केली, प्रत्यक्षात प्रवास कसा सुरू झाला, तो कसा कसा पुढे सरकला आणि मग शेवट आल्यानंतर मी काय केलं किंवा मला काय जाणवलं, काय वाटलं. हो. आणि ज्यावेळेला मी आठवणी निसर्गाच्या असा एक टॅगलाईन बनवतो, त्यावेळेला त्या संपूर्ण प्रवासातनं नेमक्या आठवणी काय निर्माण झाल्या, हे कुठेतरी मांडणं हा माझा एक उद्देश होता. दुसरी गोष्ट, त्यावेळची पद्धत अशी होती की लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेल्या या ज्या नोंदी आहेत, या नोंदी तपासून लोक प्रवासाला बाहेर पडत होते. अशा वेळेला आपल्या माध्यमातून काहीतरी एक प्रायमरी डेटा लोकांपर्यंत पोहोचवणं, हा माझा कुठेतरी एक गोल होता. आणि त्यामुळे मी प्रत्येक प्रकरणामध्ये एक संकीर्ण स्वरूपामध्ये एक माहिती देण्याचा प्रयत्न केलाय की अगदी बसचं टायमिंग दिलंय, रेल्वे कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत ते दिलंय, किंवा एक नकाशा तयार करून दिलाय, किंवा पर्टिक्युलर त्या ठिकाणी अडचणी काय येतात त्या लिहिल्या आहेत, सोयी काय आहेत त्या लिहिल्या. आत्तापर्यंतच्या प्रवास वर्णनांमध्ये मला कुठे या गोष्टी दिसलेल्या नाहीत. ओके. आणि त्या कुठेतरी देण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्यामुळं ते उमटलेली पावले हा इतिहास. पण भविष्य काय, तर लोकांना ज्या वेळेला या ठिकाणी जायचं असेल त्यावेळी ही मदत आहे आणि ही मदत माझ्याकडून मी समाजाला दिली असं मी मानतो. सर, मग आता शेवटाकडे येऊया. मला सांगा की व्हॉट इज द फ्युचर? म्हणजे आपण म्हणू एक जिओलॉजिस्ट म्हणून कोकण बदलतोय. कोकणाचं सगळी म्हणजे आपण म्हणतो ना विकास जो काय आहे तो चालू आहे. पण मग तुम्हाला काय दिसतं की पर्यटनाच्या दृष्टीने, भूगोलाच्या दृष्टीने आणि इतर सगळ्याच अंगांनी कोकणाचं भविष्य काय, तुम्हाला काय वाटतं? साधारण व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजपासून साधारणपणे 40 वर्षांपूर्वी जो गोवा होता ते आज कोकण आहे. ओके. तुला एका वाक्यात कदाचित समजलं असेल ओके, की कोकण कुठल्या दिशेनं चाललंय. ओके. मला तरी ती दिशा तीच दिसते. थँक्यू सो मच. पण आमची एक पद्धत आहे इतिहास मॅटर्सची की शेवटी रॅपिड फायर क्वेश्चन्स द्यायचे. अरे बापरे. तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील. बरं. त्यातला एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं. ओके. सुरू करतोय. 2 ऑप्शन्स आहेत, पटकन उत्तर द्यायचं. लॅटराइट प्लॅट्यू की डेन्स मॅनग्रोव्ह फॉरेस्ट? लॅटराइट प्लॅट्यू. पावसाळ्यातलं फील्ड वर्क की हिवाळ्यातलं फील्ड वर्क? उन्हाळ्यातलं फील्ड वर्क. ड्रोनने सर्वे करणं की ऍक्च्युअल त्या ठिकाणी चालत जाऊन सर्वे करणं? चालत जाऊन सर्वे करणं. जिओलॉजीचं खूप जुनं पुस्तक की जिओलॉजीचा खूप जुना मॅप? दोन्ही. फॉसिल की मिनरल? दोन्ही. धबधबे की गुहा? धबधबे. जिओलॉजिस्ट म्हणून काम करायला आवडतं की एक पर्यटन विकासातला एक व्यक्ती म्हणून काम करायला आवडतं? पर्यटन विकासातला व्यक्ती. असा पर्यटक की ज्याला नेचर आवडतं की असा पर्यटक ज्याला इतिहास आवडतो?
दोन्ही. किनारपट्टीवरचा सूर्योदय की डोंगर दऱ्यांमधला सूर्यास्त? आपल्याकडे किनारपट्टीवरचा सूर्योदय बघायला मिळत नाही, त्यामुळे मी त्याविषयी फारसं बोलू शकणार नाही. बरं 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 त्यामुळे दुसरा ऑप्शन. बरं बरं बरं. कोकण रेल्वेतला प्रवास की कोस्टल रोड ट्रिप? रोड ट्रिप. जिओलॉजी आणि जिओग्राफी ही विद्यार्थ्यांना समजावायला मजा येते की पर्यटकांना समजावायला? विद्यार्थ्यांना. फार जुना झालेला भूकंप आणि त्याचा अभ्यास की फार जुना झालेलं वोल्कॅनिक इरप्शन त्याचा अभ्यास? नाही, खूप जुन्या झालेल्या भूकंपाचा अभ्यास तसा काहीच करता येत नाही. ओके त्यामुळे ज्वालामुखीचा अभ्यास हे म्हणणं योग्य आहे. ओके. रिसर्च पेपर की ट्रॅव्हलचा ब्लॉग? ट्रॅव्हल ब्लॉग, कारण तो जास्त इंटरेस्टिंग करता येतो. ओके रिसर्च पेपर इंटरेस्टिंग करता येत नाही. ओके. लॅटराइट स्टोन की बॅसाल्ट स्टोन? बेसाल्ट. 1 महिना पूर्ण वेळ फील्डवर काम करायला आवडेल की 1 महिना पूर्ण वेळ पर्यटकांबरोबर फिरवायला आवडेल? दोन्ही. पर्यटन विकास की निसर्गाचं संवर्धन? दोन्ही. संवर्धनातून विकास ओके. हे जास्त योग्य. तुम्ही स्वतःला काय बघता, एक निष्णात जिओलॉजिस्ट की एक उत्तम पर्यटक, उत्तम पर्यटनाचा व्यवसाय करणारा व्यक्ती? पर्यटन व्यवसाय. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री वल्लभ साठे सरांचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. त्यांना हवं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पुढचा स्टडी टूर किंवा अभ्यास दौरा त्यांच्याबरोबर नक्की बुक करा. तुम्हाला असा कुठल्या वेगळ्या विषयावर आमच्याकडनं पॉडकास्ट हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.